पालखेड डॅम तालुका दिंडोरी येथील MIDC हद्दीतील गोशाळा उद्देशार्थ 5 एकर क्षेत्राची एक टेकडी आहे. तिथे गेल्या 40 वर्षांपासून कित्येक काठेवाडी गोपालक रहिवास करतात आणि त्यांच्याकडे आज मितीत जवळपास 500 गोवंशीय गाय वासरे संगोपनार्थ सांभाळली जात आहेत. मुद्दा असा आहे की या गायी आणि वासरांना पिण्यासाठी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यात भर म्हणून की काय चाऱ्याअभावी यातील गायी आणि वासरे क्रश होत आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडत असल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसून येत आहे. यात या गोपालकांना उत्पन्नाचे पुरेसे साधन उपलब्ध नसल्याकारणाने त्यांची बऱ्याचदा उपासमार होत असल्याचे हृदय पिळवटून टाकणारी अवस्था पाहून शासनाविषयी म्हणा किंवा परिसरातील लोकनेत्यांच्या हलगर्जीपणाविषयक दिवसागणिक परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे. या गोपालकांना वीज नाही, त्यात पुरेसा निवारा मिळत नसल्याने आणि अन्न पाण्या वाचून औषध उपचाराअभावी त्यांच्या शरीराची जाडी दिसत आहे. दिंडोरी मतदारसंघातील आमदार, खासदार किंवा अन्य लोकप्रतिनिधीसह तहसीलदार तथा अन्य प्रशासकीय अधिकारी तसेच पालखेड डॅम ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने या संदर्भात वृत्ताकडे जातीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे होऊन बसले आहे. अन्नपाण्याअभावी मानव जीवित हानी रोखणे आणि मुक्या प्राण्यांना अन्न, निवारा, पाणी याची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याशिवाय मृत्युमुखी पडत असलेल्या मुक्या प्राण्यांच्या घटनेला संबंधितांना जबाबदार का धरले जाऊ नये? संबंधितांनी 24 तासाच्या आत या वृत्ताची दखल घेणे काळाची गरज बनली आहे. हे लक्षात घेऊन पुढील कारवाईकडे दुर्लक्ष करू नये असे सर्वत्र चर्चिले जात आहे. एवढंसं बच्चे पाणी इतक्या टेकडीवरती चढ शाळा शिकण्याचं वय आहे यांचं. आज एवढा मोठा चढा चढायचा आहे. ती पाणी टाकी तिकडनं पाणी आणतायत. हा एवढा मोठा चढा चढायचा आणि याशी पिंप भरून ठेवायचे आहेत आणि या पिंपांमधल्या पाण्याची तुषा भागवायची आणि समोर कंपन्या आहेत, गोशाळेच्या जागेवर उभ्या आहेत, त्यांच्याकडे पाणी टाक्या आहेत, तिथून पाणी त्यांनी द्यायला पाहिजे, ते पाणी देत नाहीत. अत्यंत विदारक असं दृश्य बघून हृदय हेलावलं आज. कमीत कमी या लोकांना म्हणजे इथल्या शासनकर्त्यांना लाज वाटली पाहिजे की मुक्या प्राण्यांचे एवढे हाल, ह्या मुक्या प्राण्यांना सांभाळणाऱ्या या लोकांचे एवढे हाल. हा मुरुम कोणाच्या परवानगीने देण्यात आला? जर देण्यात आलेला आहे, याचं भाडं जर तुम्ही वसूल करत आहात तर मग तुम्ही हे पण काय काम केलं पाहिजे ना. इथल्या मुक्या प्राण्यांना सांभाळणाऱ्या लोकांची तर काळजी घेतली पाहिजे ना. एवढी कशी काय निगरगट्टर जनता आहे इथली पण काही कळत नाही मला. वाटलं ना आम्हाला एवढं पाणी नका देऊ, पावशेर पाणी देऊ नका, पण एक मुक्का जनावराला तरी पाणी द्या. सर 40 वर्षापासून अशा परिस्थितीमध्ये हे सांभाळत आहे गोमाता. आज आम्ही शेतकरी 10-10 एकर जमीन आहे आमच्याकडे, एक गोमाता आम्ही सांभाळू शकत नाही. एक पाऊल ठेवायला जागा नाही, 500 गाई सांभाळत आहेत. किती मोठं काम करतायत. आणि अशा गोपालकांचे जर असे हाल होत असतील तर काय आपली शासन करते निर्ढावलेले शासन करते फक्त पैसा मिळवण्याचा पाठीमागे लागले असं दिसतंय. आणि काय काय करतायत एवढं म्हणजे दुर्लक्षित असं हा परिसर कसा राहिला या लोकांकडनं. अतिशय खेद वाटतो आहे इथल्या शासनकर्त्यांच्या बाबतीमध्ये. आता हा व्यक्ती मोटरसायकलवरती चाललेला आहे, 2 टँकर पाण्याचे भरण्यासाठी चाललेला आहे. एवढा मोठा चढायचा आहे. त्या गाडीचे हाल बघा. आता ही म्हातारी आजारी आहे, यांच्याकडे औषध पुरवठा नाही यांच्याकडे. शासनाने आणि 500 लोकांचं मतदान आहे इथे, हे विशेष आहे. नगरपालिकेला 500 लोकांचं मतदान आहे. आता ही म्हातारी आई पडून आहे, आजारी आहे. कशा परिस्थितीत राहतात, कशा परिस्थितीत दिवस काढतात ही मंडळी. या लोकांना सहकार्य करायला सोडून दिलं आणि शुद्ध राजकारण खेळतात इथली शासनकर्ते लोक, पदाधिकारी लोक, राजकारणी लोक फक्त राजकारण खेळतात. चालणार नाही. राजकारणी लोकांनी हे मनावर घेतलं पाहिजे. या लोकांना ताबडतोब धावून आलं पाहिजे, या लोकांच्या सेवेसाठी धावून आलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, मुक्या प्राण्यांची सेवा केली पाहिजे. धन्यवाद नाशिक, धन्यवाद नाशिक स्टार न्यूज, धन्यवाद पालखेड डॅम. एकदम जोरदार. शिवसाई सिमेंट पाईप MIDC पालखेड डॅम या ठिकाणी आलेलो आहोत. इथले मालक देशमुख साहेब आहेत. काय नाव आपलं पूर्ण? कृष्णा शरदराव देशमुख यांच्याकडे आलेलो आहोत. तर यांना विनंती करत आहोत की ह्या इथे शेजारीच गोशाळा आहे, तिथल्या पाण्याची काहीतरी व्यवस्था करता येईल का? तर त्यांनी सांगितलं की आम्ही 24 तास त्यांना कधी यायला सांगितलेलं आहे, पाणी घेऊन जायला सांगितलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ना?
बरं. तर आता एक रिक्वेस्ट अशी आहे की शेजारी आणखी एक कंपनी आहे, त्यांना विनंती केली, त्यांनी पाण्याची व्यवस्था द्यायला सांगितलं, त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की स्टोरेज नाही तिथे पाणी साचवण्यासाठी. तर आता ह्या सगळ्या लोकांच्या समस्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आमच्या स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं विनंती करतो आहे. आमच्या इस्कॉन परिवाराचे धर्मगुरू अद्भुत हरी प्रभूजी पण या ठिकाणी आहेत, त्यांच्या वतीनं, आणि सामाजिक कार्यकर्ते नाशिक दिंडोरी तालुक्याचे गोरक्षक मिस्टर सुप्रिय जाधव या ठिकाणी आहेत. तर आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो सर की तुम्ही या ठिकाणी सिमेंट पाईप तयार करत आहेत, तर एक थोडंसं इनिशिएटिव्ह घ्या आणि त्या ठिकाणी एखादा हौद बांधून द्या की जिथे पाणी यांच्याकडनं पाठवलं जाईल, स्टोरेज केलं जाईल, त्या पाण्यामधून प्राण्यांची तृष्णा भागवली जाईल. तर ही एक विनंती आहे की तुम्ही तेवढं स्टोरेज बांधून दिलं तर बरं होईल. काय याविषयी तुम्ही काय म्हणाल? याविषयी एक आपल्याला असं करता येईल की तुमचं तर म्हणणं एकदम छान आहे, गायांचं पण काम होऊन जाईल. आपण जे पाईप वगैरे बनवतो तर त्याला आपण स्टोरेज टँक पण बनवू शकतो इथे. त्यांना जेवढं पाणी रोजचं लागणार आहे तेवढी स्टोरेज टँक त्यांना बनवून मी देऊ शकतो पाईपाची. वा, थँक्यू. नाशिक स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं, पालखेड ग्रामस्थांच्या वतीनं, गोरक्षकांच्या वतीनं, गोशाळा सांभाळणाऱ्या तेथील कर्मचाऱ्यांच्या वतीनं, त्या लोकांच्या वतीनं मी आपला जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्स व्हेरी मच. लवकरात लवकर हे काम सुरू करावं. आणि आता इथे लोक यायला सुरुवात होतील गोशाळेमध्ये चौकशी करण्यासाठी. आमचा हा रिपोर्ट आता लवकरच प्रकाशात येईल, प्रसारित केला जाईल. लागलीच येथील आमदार, खासदार या सगळ्यांना विनंती केली जाईल. त्याप्रमाणे इथे आता सगळे लोक धाव घेतील आणि गोशाळेतील गोमातांना रक्षण केलं जाईल याची सगळी काळजी आम्ही करणार आहोत, वाहणार. बघूया, भगवंताची मर्जी. ठीक आहे. धन्यवाद सर. कधी साधारणतः काम सुरू कराल तुम्ही स्टोरेजचं? मी आता 1-2 दिवसात काम करायचं सुरू करणार. म्हणजे आज आहे मंगळवार, तर गुरुवार संध्याकाळपर्यंत होऊन जाईल असं वाटतं? नाही, त्याला टाईम लागेल. कारण पाईप जो आपण रेडी करतो, आपल्याला डायरेक्ट पाईपाचेच त्यांना मी स्टोरेज करून देणार आहे. जसं मी इथे जे केलेले त्या टाईपमध्ये त्याला 5-6 दिवस लागतील. ओके. मग रविवारी आम्ही संध्याकाळी येऊ रिपोर्टिंग करायला. हां, धन्यवाद सर. देशमुख सर, पुन्हा एकदा खूप आभार आहोत. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, अशा परिस्थितीत तुम्ही स्टोरेजचं काम करून देणार आहात. हा वृत्तांत अत्यंत सुखद आहे आणि त्याबद्दल स्टार न्यूजसाठी विजय ठाकूर, नाशिक.